नमस्कार मंडळी. कालच टीव्हीला बातमी आली की संसद रत्न पुरस्कार जाहीर झालेत आणि भारतातल्या एकूण 17 खासदारांना हा पुरस्कार भेटलाय. पण तुम्हाला माहित आहे का की संसद रत्न पुरस्कार नक्की काय आहे आणि तो कोणाला आणि कशासाठी दिला जातो? काय आहे या पुरस्काराचा नेमका इतिहास आणि 2025 साली कोणाकोणाला हा पुरस्कार भेटलाय? चला तर मग बघूयात 2025 मध्ये कोण ठरलेत संसदेतले खरे हिरो आणि यामध्ये महाराष्ट्राचा किती वाटा आहे. नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहता .com अर्थात कॅरी ऑन मराठी. म्हणजे आपल्याला नेहमी असं वाटतं की आपल्या खासदारांचं काम म्हणजे फक्त भाषणं देणं, सेल्फी काढणं आणि चर्चेत राहणं असं आहे. पण भारतीय संसदेमध्ये काही खासदार असे सुद्धा आहेत जे खऱ्या अर्थानं काम करणारे खासदार आहेत आणि अशा लोकप्रतिनिधींना मिळतो संसद रत्न पुरस्कार. संसद रत्न पुरस्कार हा एक विशेष पुरस्कार आहे जो भारताच्या संसदेत लोकसभा आणि राज्यसभेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना दिला जातो. हा पुरस्कार लोकप्रतिनिधींना त्यांच्या संसदेमधल्या योगदानाबद्दल सन्मानित करतो. संसद रत्न पुरस्कारांची सुरुवात झाली 2010 मध्ये. हे पुरस्कार भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या सूचनेनंतर सुरू करण्यात आले. हा पुरस्कार भारत सरकारतर्फे देण्यात येत नाही, तर प्राइम पॉइंट फाउंडेशन आणि प्रेसेन्स या मॅगझिन या संस्थेतर्फे संसदेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना गौरवण्यासाठी देण्यात येतो. हा पुरस्कार देण्यासाठीचे काही निकष असतात. खासदारांच्या कामगिरीचा आढावा, संसद अधिवेशनात उपस्थिती, प्रश्न विचारण्याची संख्या, चर्चांमध्ये सहभाग घेणं, खासगी विधेयकं मांडणं, समित्यांमधली त्यांची कामगिरी, वैयक्तिक कामगिरी, कुठलाही पक्षपातीपणा न करणं या निकषांच्या आधारे यासाठी निवड होते. याच्या निवडीमध्ये राजकीय पक्षांचा कोणताही हस्तक्षेप नसतो. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून टॉप खासदारांची निवड केली जाते. या प्रक्रियेत माजी न्यायमूर्ती, वरिष्ठ पत्रकार आणि माजी संसद सदस्यांचा सल्ला घेतला जातो. आता हे सगळं झालं की पुरस्कार कोणाला द्यायचा याबद्दल आता प्रश्न असा येतो की खासदारांना पुरस्कार द्यायचा म्हणजे देणारा पण कुठेतरी मोठा व्यक्ती असला पाहिजे. तर हे पुरस्कार राज्यसभा किंवा लोकसभेचे माजी सभापती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, वरिष्ठ पत्रकार यांच्या हस्ते दिला जातो. संसद भवनात किंवा दिल्लीतल्या एखाद्या प्रतिष्ठित स्थळी एक मोठा कार्यक्रम आयोजित करून विजेत्यांना हा पुरस्कार दिला जातो. सगळ्यात पहिले तर हा पुरस्कार सोहळा मे 2010 मध्ये चेन्नई इथं भरला होता. त्याचं उद्घाटन APJ अब्दुल कलाम यांनी केलं. हा पुरस्कार सर्वप्रथम हंसराज अहिर यांना मिळाला होता. हे झालं सगळं ह्या पुरस्काराबद्दल. आता बघूया 2025च्या पुरस्कारांबद्दल. ह्या वर्षीच्या विजयी उमेदवारांची निवड राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली ज्युरी समितीने केली. 2025 मध्ये एकूण 17 खासदारांना हा पुरस्कार मिळालाय. महाराष्ट्राचं म्हणाला तर महाराष्ट्रानं पहिला नंबर मिळवलाय. अर्थातच काय तर 17 पैकी एकूण 7 खासदार आपल्या महाराष्ट्रातलेत. खासदार सुप्रियाताई सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, श्रीरंग बारणे शिवसेना शिंदे गट, अरविंद सावंत शिवसेना उद्धव ठाकरे गट, नरेश म्हस्के शिवसेना शिंदे गट, स्मिता वाघ भारतीय जनता पार्टी, मेधा कुलकर्णी भारतीय जनता पार्टी आणि वर्षा गायकवाड काँग्रेस या नेत्यांचा यात समावेश आहे. यावर्षी 4 खासदारांना त्यांच्या दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण योगदानासाठी विशेष संसद रत्न सन्मान देण्यात येणार आहे. प्राइम पॉइंट फाउंडेशनने दिलेल्या निवेदनानुसार भर्तृहरी महताब, सुप्रिया सुळे, NK प्रेमचंद्रन आणि श्रीरंग बारणे हे 4 खासदार 16वी आणि 17वी लोकसभा सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणारे खासदार ठरत आहेत. ह्या वर्षीचा वितरण सोहळा हा नवी दिल्ली येथे जुलै 2025च्या शेवटच्या आठवड्यात पार पडणार आहे. तर मंडळी, संसद रत्न पुरस्कार हे केवळ एक पदक नाहीये, तर आपल्या लोकशाहीतली गुणवत्ता तपासणारा एक आरसा आहे. या आरशामधनं चांगले काम करणाऱ्या खासदारांना प्रोत्साहन मिळतं आणि इतरांना प्रेरणा मिळते. आपण सुद्धा मतदार म्हणून हे समजून घ्यायला हवं की फक्त निवडणुकीत नाही तर निवडून दिल्यानंतर सुद्धा आपल्या खासदारांचं काम महत्त्वाचं असतं. प्रश्न असा नाहीये की आपले खासदार संसदेत काय बोलले, प्रश्न असा आहे की आपले खासदार आपल्यासाठी किती वेळ बोलले. संसद रत्न पुरस्कार फक्त पदक नाहीये, तो आरसा आहे जो दाखवतो की कोण प्रतिनिधी आपल्या लोकांसाठी खरोखर झटतोय आणि कोण फक्त खुर्ची गरम करतोय. आज आपण ठरवूया निवडून दिल्यानंतर खासदार काय करतो हे आपण पाहणार. शब्द नव्हे तर कामगिरी मोजणार. कारण लोकशाही मजबूत होते ती तेव्हाच जेव्हा जनता झोपत नाही, सजग राहते. भेटूयात नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. जय हिंद, जय महाराष्ट्र.